नमस्कार मित्रांनो, रिअल मराठी न्यूज मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. EPS 95 अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या किंवा हायर पेन्शनची अपेक्षा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची कायदेशीर बाब पुन्हा चर्चेत आली आहे. विशेषतः ज्या कंपन्यांमध्ये PFची व्यवस्था प्रायव्हेट PF ट्रस्टमार्फत केली जाते, अशा कर्मचाऱ्यांना हायर पेन्शनचा लाभ मिळू शकतो का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. पण ही महत्त्वाची बातमी पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि रिअल मराठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण बातमी. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे 4 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन विरुद्ध सुनील कुमार बी आणि इतर महत्त्वाचा निकाल. या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने EPS 95 मधील हायर पेन्शन संदर्भातील 2014च्या सुधारणांवर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. विशेष म्हणजे ज्या आस्थापनांना EPF कायद्यानुसार एक्झेम्पशन आणि ज्यांचा PFच्या रकमेचे व्यवस्थापन स्वतंत्र ट्रस्टमार्फत केले जाते, अशा कर्मचाऱ्यांनाही केवळ प्रायव्हेट किंवा एक्झेम्प्टेड इस्टॅब्लिशमेंटमध्ये काम करतात म्हणून हायर पेन्शनच्या पर्यायापासून वंचित ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. म्हणजे तुमच्या कंपनीचा PF थेट EPFOकडे न जाता कंपनीच्या मान्यताप्राप्त PF ट्रस्टमार्फत व्यवस्थापित होत असेल तर फक्त या कारणामुळे तुम्हाला हायर पेन्शनचा हक्क नाकारता येणार नाही. मात्र इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, याचा अर्थ असा अजिबात नाही की प्रत्येक EPS 95 सदस्यांची पेन्शन आता आपोआप 7,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त होणार आहे. हायर पेन्शन मिळवण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची पात्रता, पूर्वीचे योगदान, वेतनाच्या मर्यादेपेक्षा जास्त योगदानाची स्थिती आणि लागू असलेल्या जॉईंट ऑप्शन यासारख्या बाबी तपासल्या जातात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात एक्झेम्प्टेड इस्टॅब्लिशमेंट मधील कर्मचाऱ्यांना रेग्युलर इस्टॅब्लिशमेंट प्रमाणे पेन्शन सिच्युएशनच्या तरतुदी लागू होण्याबाबत स्पष्ट निरीक्षण नोंदवण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर प्रायव्हेट PF ट्रस्टमधील कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. तसेच 9 जुलै 2026 रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या EPS संबंधित प्रकरणाचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उपलब्ध न्यायालयीन नोंदीनुसार त्या प्रकरणाचा विषय आणि परिणाम स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे या निर्णयामुळे देशभरातील सर्व EPS 95 सदस्यांना थेट 7,500 रुपयांची पेन्शन मंजूर झाली आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे EPS 95 पेन्शनधारकांनी किंवा हायर पेन्शनसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या पेन्शन आता थेट 7,500 रुपये होणार अशा दाव्यावर लगेच विश्वास ठेवू नये. सध्या महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कायदेशीररित्या प्रायव्हेट किंवा एक्झेम्प्टेड इस्टॅब्लिशमेंटमधील कर्मचाऱ्यांच्या हायर पेन्शनच्या हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा आधार देतो. मात्र प्रत्येक व्यक्तीला किती पेन्शन मिळेल आणि कोण पात्र ठरेल हे त्याच्या वैयक्तिक योगदान आणि पात्रतेवर अवलंबून असेल. म्हणून तुमचा PF प्रायव्हेट ट्रस्टमध्ये जमा होत असेल तर तुमची कागदपत्रे, योगदानाची माहिती आणि हायर पेन्शनसाठी केलेल्या जॉईंट ऑप्शन यांची स्थिती तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, या बातमीबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी रिअल मराठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया.